महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जालन्यात निदर्शने। काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज जालना शहरातील गांधी चमन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी बावला परदेसी, बाबू पवार, संदीप नायकवडे, गंगूबाई वानखेडे यांच्यासह शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। असं आज आंदोलन करताय, काय विषय आहे आणि काय मागण्या आहेत आपल्या? आजच्या गेल्या 2-4 दिवसापूर्वी काश्मीरात पुन्हा आतंकवादी हल्ला झाला। या हल्ल्यात आपल्या देशाचे 4-5 जवान शहीद झाले। पुलवामापासून निरंतर कोणत्या प्रकारे दहशतवादी हे काश्मीरमध्ये हल्ला करत आहेत किंवा कधी भाविक मरत आहेत, कधी मिलिटरीचे लोक मरत आहेत। या ठिकाणी देशात भाजपने हा देश म्हणजे ये देश सुरक्षित हातों में असं या ठिकाणी वातावरण तयार केलं। पण दुसऱ्या ठिकाणी आपण पाहिलं तर वास्तविकता अशी आहे की काश्मीरमध्ये सारखे आतंकवादी हल्ले चालू आहे आणि त्या ठिकाणी मणिपूर जळत असताना, काश्मीरमध्ये हल्ले होत असताना, देशात बलात्कार, भ्रष्टाचार होत असताना मोदी सरकार मूग गिळून गप्प बसलेलं आहे। त्या ठिकाणी मोदी सरकारचं बिलकुल लक्ष नाही आहे। शिवाय सोबत भ्रष्टाचारी आणि चोर लोक घेऊन हा मोदी सरकार सत्तेवर बसलेला आहे। या ठिकाणी आम्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कररावजी आंबेकर, आमचे नेते उपजिल्हाप्रमुख बाबूमामा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आमची शहर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक निषेध नोंदवण्यासाठी इथं जमलो होतो आणि या ठिकाणी आम्ही या देशाची सत्ता, मोदी सरकार आणि पाकिस्तानचा जाहीर निषेध करत आहोत। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।